सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पेरले येथे पैशांच्या व्यवहाराच्या वादातून एका तरुणावर पिस्तुलातून 2 राऊंड गोळीबार करून अहिल्यानगरला पसार झालेल्या 2 सराईत आरोपींना सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 24 तासात बेड्या ठोकल्या। या प्राणघातक हल्ल्यात फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला असून घटनेनंतर अहिल्याबाईमधील साई सूर्य हॉटेलमध्ये लपून बसलेला मुख्य आरोपी सोमनाथ सुरेश चव्हाण आणि त्यांचा साथीदार योगेश सुदाम दीक्षित या दोघांना गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारून ताब्यात घेतलंय। या प्रकरणी उमरेज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सातारा पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करतायत। संतोष शंकर घोलप नावाचा व्यक्ती आहे कालेगावचा। याचे एका सोबत व्यवहार आर्थिक व्यवहार आहेत किंवा सोबत व्यापार करतात ते। त्या व्यापाराच्या देवाणघेवाणीतून चर्चा करण्यासाठी तो आणि त्याचा भागीदार एकत्र जमले होते आणि त्या चर्चेदरम्यान त्यांच्यात वाद झाले आणि त्या वादातून आपल्या तक्रारदारावर आरोपीने फायर केलेला आहे। त्याच्यावर 2 गोळ्या त्याला झाडल्यात। त्याच्या दोन्ही गोळ्या एका बाजूला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही पायावर 2 गोळ्या लागलेल्या आहेत। जखमी दवाखान्यात उपचार घेत आहे। शोधासाठी 2 टीम आमच्याकडची पण आणि एक स्थानिक गुन्हे शाखेची टीम रवाना झालेली आहे। आरोपीचा शोध सुरू आहे।